खूर, बैलाचे खूर आणि हरणाचे खूर हे सगळे पळण्यायोग्य आहेत का नाही असा सगळा त्यांनी आढावा घेतला आणि त्या ह्याच्यावरती आपण ती सगळी केस जिंकलो आपण बघा. आणि त्याचा आता आपल्याला जो फायदा झालेला आहे त्या फायद्यामध्ये आपण वादामध्ये नाही गेलो पाहिजे. ह्याला हिंद केसरी म्हणजे ते गव्हर्नमेंटकडनं ॲथोराईज आहे. बरोबर आहे. कुठेतरी बघा हीच गोष्ट आता तुम्ही सांगितली की कुठेतरी या खेळाला ना मान्यता सरकारकडून मिळावं म्हणून आता काही दिवसापूर्वी राहुलभाई पाटील यांची मुलाखत सुद्धा पडली होती माझ्या चॅनलला की सरकारकडून या मैदानं आपली जी होतात हिंद केसरी मान किंवा महाराष्ट्र केसरी हे सरकारकडून मिळावं असं त्यांचं मत होतं. काय वाटतं तुम्हाला? नाही, ते फार चांगलं आहे. सरकार, मी तेच म्हणतोय, बरोबर आहे. चांगलं आहे ते उलट. म्हणजे त्यांनी जो सुचव दिलेला आहे ते मला मान्य आहे. आपण त्यासाठी पुढे कागदपत्र पण हलवू आपण. ते म्हणजे उसाटणे मैदानामध्ये जी बाहेरून गाड्या आपल्या गेल्या त्याची सुरुवात बघा तुम्ही मीच केली होती म्हणजे. आणि राहुल शेठची गाडी त्या उसाटणे मैदानात जमली होती. राहुल शेठ म्हटलं मी गाडी आतमधूनच नेतो. मी त्याला रिक्वेस्ट केली राहुल शेठला, बाबा आपली गाडी बाहेरून जाऊ दे, जर का फाकली तर आपण डिसिजन बदलू. तसं प्रत्येक मैदानामध्ये भांडणं होतात. म्हणजे या गाडा मालकांना काय संदेश द्याल तुम्ही जो केलेला संघर्ष आहे खेळ चालू होण्यासाठी? तर जिआरला लगेच प्राणीमित्र संघटनेने त्याला ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यावरती आम्ही मंत्रालयामध्ये हारलो, आपल्या ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये हारलो. तो जिआर आमचा कॅन्सल झाला. त्यामुळे कुठे भांडणं झाली आणि उद्या कुठे त्रास झाला तर आपला खेळ बंद होण्याच्या ह्याच्यावरती पडू. मग परत आम्ही ABCD करत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही भांडणं करू नका, प्रेमाने खेळ करा. सट्टा जो आहे तो पण फार कमी झाला पाहिजे असं मला वाटतं. त्या सट्टा एवढा आता चालू आहे मार्केटमध्ये तुमच्या अड्ड्यामध्ये, तो पण कुठेतरी कमी झाला पाहिजे. जो देवा आता बघा बरेच जणांची चर्चा चालू आहे, करार झालाय का नक्की विक्री झालेली आहे किंवा खरेदी झालेली आहे, काय नक्की संदर्भात माहिती द्या. काल पुण्याच्या मैदानाला काय झालं मग त्याचा? पुण्याच्या मैदानात त्यांनी 1 नंबर केला, एकदम चांगल्या अंतरात नंबर केला त्यांनी. नमस्कार मंडळी, समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक व बैलगाडा संघटनेचे एक अध्यक्ष म्हणून राहिलेले आहे चेतन शेठ आपटे. आज यांच्या ऑफिसला आपण आलेलो आहे. 2-4 मैदानापूर्वी तुम्ही बघितलं असेल जो देवा शंभूसोबत पळाला, आकाश शेठ राऊत त्यांच्या शंभूसोबत पळाला देवा बैलाचा जो नियोजन केला होता त्यांचा मुलगा सोहमदादा आपटे. आणि चेतन शेठ आपटेच्या ऑफिसला येण्यामागचं कारण बघा, खूप मोठा एक बंदीचा काल आला होता मुंबई बिंजोर असं किंवा महाराष्ट्राच्या बैलगाडा शहरी क्षेत्राला. त्याच्यामध्ये दादांचा खूप मोठा एक मौलाचा वाटा आहे आणि त्यांनी संघर्षसुद्धा केलेल्या सर्वांच्या सोबत मिळून. आणि मुलाखत घेण्याचा आता हा मुद्दा असा आहे की आत्ता जे गाडा मालक काही भांडणं करतात बघा, म्हणजे त्यांना पण एक जाणीव झाली पाहिजे की काय म्हणजे त्यावेळेला जे गाडा मालक होते, वरिष्ठ गाडा मालक, त्यांनी मेहनत घेतलेली हा खेळ चालू करण्यासाठी. आपण बोलूया. चेतन शेठ आपटे आहेत समोर. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल म्हणजे या बैलगाडा क्षेत्रामध्ये बघा, मला वाटतं 4 वर्षापूर्वी तुमची एक बाईट झाली होती ज्यावेळेला जो आपला बैलगाडा महोत्सव उसाटणे मैदानात झाला होता. तिथून सोशल मीडियापासून कुठेतरी लांब राहिले तुम्ही. आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला फोनसुद्धा केला होता, एकदा बाईट करूया. आणि तुमच्या दावणीला बरीचशीच बैल येऊन गेली, त्यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि इतकंच नाही तर मागच्या वर्षी मुंबईमधला सर्वप्रसिद्ध बैल म्हणजे हरण्याचा करारसुद्धा झाला होता आणि तो सुद्धा तुमच्या नावामध्ये पळाला. आता इतकं दिवस लांब राहण्यामागचं कारण काय? कारण असं काय नाही आहे. काय जी आता बंदी आपली जी होती त्या बंदी उठल्यानंतर आता उसाटणे, सर्वात पहिले म्हणजे उसाटणे मैदानामध्ये जी बाहेरून गाड्या आपल्या गेल्या त्याची सुरुवात बघा तुम्ही मीच केली होती. म्हणजे बरोबर पहिले म्हणजे सर्व बाहेरून गाड्या गेल्या, ती ट्रायल होती आपली त्या दिवशी की बाबा गाड्या फाकल्या कोणाच्या तर आपण परत डिसिजन बदलू आणि मग आतमधनं आपल्या पट्टीवरनं गाड्या नेऊ आणि तिथून 100 गाड्या सोडू, 50 गाड्या सोडू असं नियोजन होतं. पण आता कसं आलं, तो एक लोकांना सवयच लागली. तेव्हा राहुल शेठ पाटील आमचे दोस्त, आम्ही माझे सगळेच दोस्त आहेत या क्षेत्रामध्ये, माझे सगळेच मित्र आहेत. आपले अध्यक्ष असू देत किंवा माझे सगळे डोंबिवलीचे जुने मित्र असू देत, पनवेलचे जे मला मानणारी लोक आहेत, ते सगळे आमचे जुना जो ग्रुप आहे त्यांचं भयंकर माझ्यावरती प्रेम आहे. आणि राहुल शेठची गाडी त्या उसाटणे मैदानात जमली होती. राहुल शेठ म्हटलं मी गाडी आतमधूनच नेतो. मी त्याला रिक्वेस्ट केली राहुल शेठला, बाबा आपली गाडी बाहेरून जाऊ दे, जर का फाकली तर आपण डिसिजन बदलू आणि आपण परत होता तसा खेळ चालू करू. पण त्या दिवशी त्या मैदानामध्ये एकही गाडी फाकली नाही आणि व्यवस्थित खेळ झाला. सगळ्यांच्या गाड्या बरोबर आल्या. हारजीत तर होतच राहते, कुठची तरी जिंकते कुठची तरी हारते, पण ती जी सवय लागली ती सवय आज आता चालूच आहे म्हणे. आणि ह्या अड्डेवाल्यांच्या करता भरपूर गाड्या होतात त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. ही सुरुवात अशी म्हणजे कसं आहे, आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो नेहमी. बरोबर. आता बघा ही सुरुवात जी झाली होती, पण आतापर्यंत मी कोणाच्या तोंडातून ऐकलं नाही की ही सुरुवात चेतन शेठ आपटे यांनी केली होती. बघा बऱ्याच आयोजकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या मी आणि कुठेतरी आज तुम्ही समोर सांगतात तेव्हा माहिती पडला. आणि राहिली अजून दुसरी गोष्ट, तुम्ही जो केलेला संघर्ष आहे. आता बघा तुम्ही बघत असाल प्रत्येक मैदानामध्ये भांडणं होतात. म्हणजे या गाडा मालकांना काय संदेश द्याल तुम्ही जो केलेला संघर्ष आहे खेळ चालू होण्यासाठी?
त्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की जेव्हा मी मैदानामध्ये यायचो तेव्हा तर कॅमेरे पण नव्हते. 19-20 गाड्या व्हायच्या, आम्ही बरोबरीत यायचो किंवा काही वाद झाला तर मला एवढा मान होता तिथे अड्ड्यामध्ये की एखाद्या बाबा डोंबिवलीवाले असतील, पनवेलवाले असतील, बदलापूरचे असतील, विषय संपवा, जे होतं ते होतं, आपण परत उद्या नवीन बैल आणू, परत शर्यत करू. आणि ह्या जो म्हणजे मला मान देत होते आणि माझं ऐकत होते त्याचा मला फार अभिमान वाटतो. म्हणजे जो मला मान अड्ड्यामध्ये मिळत होता आणि माझं लोक ऐकत होते, तसं ह्या पिढीने काय करावं, भांडणं कमी करावी आणि खेळ करावा. माझं म्हणणं एक बैल स्वतःचा, एक बैल दुसऱ्याचा, असं तुम्ही कंटिन्यू करा. आज एकाचा बैल दुपारचा, उद्या दुसऱ्याचा बैल दुपारचा, ते एकदम चुकीचं आहे. आणि भांडणं शक्यतो करूच नका तुम्ही. त्यामुळे कुठे भांडणं झाली आणि उद्या कुठे त्रास झाला तर आपला खेळ बंद होण्याच्या ह्याच्यावरती पडू, मग परत आम्ही ABCD करत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही भांडणं करू नका, प्रेमाने खेळ करा. हारलो दुसऱ्या दिवशी परत शर्यत करा, बरोबर. पण कुठेही वाद करू नका. असं माझं सगळ्या नवीन यंग पिढी जी आहे त्यांना सांगणं आहे. आणि सट्टा जो आहे तो पण फार कमी झाला पाहिजे असं मला वाटतं. त्या सट्टा एवढा आता चालू आहे मार्केटमध्ये, तुमच्या अड्ड्यामध्ये, तो पण कुठेतरी कमी झाला पाहिजे. किंवा आयोजकांनी सरळ एक टेबल मांडावं, त्या टेबलवरती 5%, 10% पैसे करावे आणि सरळ सट्टा झाडाखाली एक कुठेतरी सट्टा दोघांच्या वरती लावावा. ते आपापसात जे चालतं आणि त्यातनं जे वाद तयार होतात त्यापेक्षा एक बुकी कसा असतो हॉर्स ह्याच्यावरती, तसं एक बुकी टाईप त्यांनी काहीतरी नियोजन करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी तो सट्ट्याचं नियोजन दुसरीकडे बाजूला ठेवावं. बरोबर. तुमच्या ज्या ट्रॅकमध्ये येऊन जे ओरडाओरडी करतात किंवा हा बैलचा भारी आहे, तो बैल भारी आहे, हा जिंकणार, तो जिंकणार आणि बैलाला मारणं किंवा काय करणं ते योग्य नाही. ते म्हणजे ते तर समजा बंद झाले जातात, ट्रॅक पूर्ण असतात, 100% बॅरिकेशन असतं, पण तरी ते तिकडनं आवाज देतात ना, काही गाडा मालकांना चिड येते त्याची. आता नवीन जे गाडा मालक उतरले त्यांना एकदा संघर्ष सांगा ना तुम्ही केलेला आहे तो. नाही, संघर्ष सांगण्यासारखं काय नाही, जे केलंय ते केलंय असं आहे. ते काय मागे उगळून जर का बसलो तर ते म्हणेल की चेतन आपले मोठेपणा करतात, त्यापेक्षा जे आहे ते चांगलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. संघर्षामध्ये एकच तुम्हाला सांगतो मी, एकच तुम्हाला किस्सा सांगतो. सुरेश शेठ फुलवरे जे आहेत ते सुरुवातीला म्हणजे संघर्षाची सुरुवात माझी जी झाली ना ती तुम्हाला सांगतो, विजू काळे आणि पुण्याची जी लोकं होती त्यांचा आमचे दोस्त कैलासवासी मोहन शेठ राऊत यांना फोन आला होता की बाबा असं असं आपल्याला तिकडे हायकोर्टामध्ये केस चालू केले पुण्याच्या संघटनेने, तर आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण करू त्याच्यामध्ये, पण नाही म्हणतो तू तिथे जायचं आणि तू तिथे बघायचं, असं मोहन शेठनी मला सांगितलं होतं. त्याचे माझे एकदम म्हणजे पिढ्यानपिढ्या संबंध आहेत आमचे. बरोबर. त्यामुळे तो विषय आता मागचा सगळा घोडा बैलापासून ते जे आहे ते आता बोलण्यापेक्षा तो बोलल्यावरती लगेच मी म्हटलं चल सगळं मी त्याच्यामध्ये लक्ष देतो, मी करतो म्हणून त्याच्या शब्दावरती. मग विजू शेठचा फोन आला मला. आम्ही सुरुवातीला ठाण्याचे डोंबिवलीचे सगळे लोक दादरला गेलो वकिलाच्याकडे. वकील पण त्यांचाच होता पटेल म्हणून. त्यानंतर रायगडवरनं सगळे मान्यवर आले होते. नंतर काही लोकांनी सांगितलं की बाबा काय असेल पूर्ण खर्च हायकोर्टाचा तो आम्ही करू. चांगली गोष्ट आहे, त्यांनी करावा, आपल्यासाठी अन्नदाच आहे, कोणीतरी करतोय हा खर्च. नंतर काय आलं, एक 10 दिवसांनी विजयवाडीचा परत फोन आला मला, अरे आपल्याला वकिलांना पैसे द्यायचे म्हणून. म्हटलं ठीक आहे आपण जाऊ तर खरं. म्हणजे तिकडून दुसरी लोकं पण येणार होती. आम्ही इथून गेलो डोंबिवलीला, सुरेश आणि मी फुलवरे. तर सुरेशला म्हटलं अरे त्यांना ₹1,00,000 द्यायचे. म्हटलं जर का उद्या त्या माणसाने जर का पैसे आणले नाही तर आपल्याकडे पैसे पाहिजेत. तर तिथे काटे नाक्यावरती जो पंप आहे त्यांचाच पंप बदलापूरला आहे, त्याच्याकडनं मी म्हटलं दे रे म्हटलं पैसे मला, म्हटलं उद्या मी तुला या पंपावर पैसे देतो. तर ते घेतले आणि सुरुवातच माझी म्हणजे जी झाली खर्चाची ती तिथून झाली. एकदा त्याच्यामध्ये आपण जर का जीव दिला, त्याच्यामध्ये आपल्याला जर का लक्ष द्यायचं तर मग पैशाचं आणि वेळेचं भान ठेवायचं नाही, आपण पूर्णपणे ते काम तरीच न्यायचं. बरोबर. असं सगळं ठरल्यावरती मग तिथून पैसे घेतले, ₹1,00,000 फी दिली मी. आम्ही हायकोर्टात जायचो. एकदा तर असं झालं की सुरेशला म्हटलं तू इकडे ये, इकडून आपण ट्रेननी जाऊ. त्याची जाम पाऊस झाला, आम्ही विठ्ठलवाडीलाच अडकलो. विठ्ठलवाडीला अडकलो तर पाण्यातनं आम्ही कसे बसे त्या ह्याला आलो आम्ही कल्याण फाट्यावरती, सूचक नाक्यावरती. मग तिथून आम्ही यांना फोन केला, खिडकाळीच्या देवळामध्ये असतात ना, त्यांची गाडी घेऊन ते आम्हाला घ्यायला आले. बरोबर आहे. अभिमन्यू पवार नाही दुसरे, तर त्यांना घेऊन मी मुंबईला गेलो आणि तिथे त्या हायकोर्टाची केस झाली. त्यांना विचार म्हणजे एवढ्या पावसामध्ये पण आम्ही तिथे जाऊन आम्ही सगळं काम करत होतो आम्ही. बरोबर. तिथे केस चालू होती. त्यानंतर आमचं काय मध्ये झालं की कसं असं की अर्धा झालेला ते शर्यतीचा बंद पडल्या.
पण तिथे आम्ही दिलीप वळसे पाटील साहेब होते पुण्याचे, त्यांच्या संपर्कामध्ये ती पुण्याची सगळी मंडळी होती. तर त्यांनी सांगितलं की GR काढायचा आपण. तर GR काढायचा, तर ते वन विभागाचा आणि ह्याचा ह्याचा जो अधिकारी होता तो उल्हासनगरला राहायचा. पण तो व्हिडिओ काढायला विचारा तुम्ही की त्याच्यासाठी आम्ही काय काय केलं, किती पैसे खर्च केले, त्यांना आम्ही काय काय दिलं. त्यांना म्हणजे आता बोलायचं नाही, सिगरेट दारू बसून सगळं बरोबर. चला तो झाला तर गेला. गेलं बरोबर. असं बोलायला नाही म्हणजे अधिकाऱ्याबद्दल कुठच्या. बरोबर. पण तो आम्ही म्हणजे पहिले आम्ही GR काढला. तर त्या GRला लगेच प्राणीमित्र संघटनेने त्याला ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यावरती आम्ही मंत्रालयामध्ये हारलो, आपल्या ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये हारलो. तो GR आमचा कॅन्सल झाला. मग आम्ही हायकोर्टामध्ये पण केस हारलो. नंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला त्याचं जे BJP सरकार आहे त्यांनी काय केलं, बैलाचे खूर आणि हरणाचे खूर हे सगळे पळण्यायोग्य आहेत का नाही असा सगळा त्यांनी आढावा घेतला. आणि त्या ह्याच्यावरती आपण ती सगळी केस जिंकलो आपण. बघा. आणि त्याचा आता आपल्याला जो फायदा झालेला आहे त्या फायद्यामध्ये आपण वादामध्ये नाही गेलो पाहिजे. आपण कसं आहे माहिती का, प्रत्येकाला बैलाची खेळाची हौस आहे. बैल कोणाचा तरी 40,000चा 1 नंबरला जातो आणि 10 लाखाचा बैल पण पळत नाही. ते शेवटी नशिबाचा भाग आहे. 30 सेकंदात ज्याचं नशीब त्याचा बैल जिंकतो. बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की कोणी भांडणं करू नये. बरोबर. वाद होतात किंवा काय होतात ते करू नये त्यांनी. आणि आता जे काय त्यांनी आता मध्ये नियोजन केलं की बाबा सकाळचं 10,000पर्यंतची शर्यत आणि 10,000च्या नंतरची ती पुढची शर्यत, ते पण चांगलं नियोजन केलं. मध्ये उन्हाच्या ह्याच्यामध्ये मी गॅप केले. बरोबर आहे. ते पण अतिशय चांगला निर्णय घेतला. चांगला निर्णय. बरोबर आहे. आता देवा बैल उतरवला होता 2-4 दिवसापूर्वी, म्हणजे खेळामध्ये पुन्हा येतात तुम्ही. याच्या आधी पण तुमचं खूप मोठं नाव होता. सोहमच्या हातामध्ये भागदौड दिलेली आहे आणि तुम्ही, मला वाटतं तुम्ही पण यावं मैदानामध्ये, अशी तुमचा जो चाहता वर्ग आहे जुना त्यांची इच्छा आहे. नाही, आता बरेचसे लोक मला, आमची जी जुनी टीम होती बागशाळा मैदानामध्ये आपले म्हणा किंवा गुड्डी शेठ म्हणा, बंडू शेठ, गुड्डी रतन म्हात्रे किंवा सोनार पाडकर, हे आमचे सगळे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो. पनवेलचे आमचे सगळे दोस्त आहेत. ते सगळे आम्ही जुना ग्रुप जो आमचा आहे तर आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतो. तुम्ही या, आम्हाला भेटा. अरे म्हटलं एकदा कधीतरी येईन, तुम्हाला भेटेन म्हटलं. यावर आम्ही कोणाचं म्हणजे लग्न वगैरे असलं तरी मी आवर्जून लग्नाला जातो. मी म्हणजे संबंध ठेवून आहे मी सगळ्यांशी. बरोबर आहे. फोनवरती बोलणं आहे, पण अड्ड्यामध्ये आलो नाही. मग येतं कधी आता? हो दादा, तुमची इच्छा असेल तर येऊ. बघा. आणि कुठेतरी सोहमला पण एक पाठिंबा राहील ना, कारण आज तो पण मी बघतो ना, म्हणजे लहानपणापासून तुमच्या सोबत आहे तो, पण आता त्याला पण आवड झालेली आहे की या खेळामध्ये आपण पाऊल टाकावा. आता देवाला उतरवला होता, त्याची गुलाल पण मिळवला तुमच्या नावामध्ये. आणि मागच्या वर्षी एक बघा प्रसिद्ध बैलगाडा मालक बबलू शेठ फुलोरे यांच्या हारण्याचा करार झाला होता. त्याविषयी संदर्भात थोडीशी माहिती द्या ना. अचानक करार करण्यामागचं कारण? नाही, कसं आहे माहिती आहे का, बबलू शेठचा करार हा विषय वेगळा आहे. म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो ना, माझ्याबरोबरचा करुणेश जो आहे किंवा आकाश आहे, आता पहिले मोहन शेठ होते, आम्ही एकदा ठरवलं ना की घाटावरून हा बैल आणायचा, की आम्ही रातोरात त्यांच्याकडे जायचो, त्यांना पटवायचो. देवाची कृपा, सगळे आम्हाला कधी नाही म्हणले नाही. आम्हाला दुसऱ्या दिवशी बैल आमच्याकडे यायचा पळायला. तसंच हरण्याला आता कसं माझ्याकडे मोत्या बैल होता, त्यानंतर तो शिरसोडीचा बांडा होता, सगळे नावाजलेले पळणारे बैल होते. पण तेव्हा कसं होतं, तेव्हा तुमचं हे जे यूट्यूब किंवा जी प्रसिद्धी होती, सोशल मीडिया नव्हता. हा, सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे आम्ही थोडे मागे होतो. बरोबर. आता कसं झालं, कोणाची शर्यत झाली की लगेच सोशल मीडियावरती एवढा खेळ संध्याकाळी करतात लगेच की मीच बादशाह, मीच तो काय हिंद केसरी. अरे हिंद केसरी म्हणजे काय? तुम्ही कबड्डी आपलं तुम्ही हे जे कुस्तीपट्टू जो आहे तो हिंद केसरी. हे शर्यतीमध्ये कसलं हिंद केसरी? आज तो जिंकतो तर उद्या तो जिंकतो. बरोबर आहे. मग हे माझं मैदान हिंद केसरी, ते माझं मैदान, हे मला अजिबात पटत नाही. बरोबर. आणि याच्यासाठी हा खेळ आहे, हा खेळ वेगळा आहे आणि कुस्तीचा खेळ वेगळा आहे. त्याला हिंद केसरी म्हणजे ते गव्हर्नमेंट कडनं ॲथॉराइज आहे. बरोबर आहे. कुठेतरी बघा हीच गोष्ट आता तुम्ही सांगितली की कुठेतरी या खेळाला ना मान्यता सरकारकडून मिळावं, म्हणून आता काही दिवसापूर्वी राहुलभाई पाटील यांची मुलाखत सुद्धा पडली होती माझ्या चॅनलला, की सरकारकडून या मैदानं आपली जी होतात हिंद केसरी मान किंवा महाराष्ट्र केसरी हे सरकारकडून मिळावं, असं त्यांचं मत होतं. काय वाटतं तुम्हाला? नाही, ते फार चांगलं आहे. सरकार, मी तेच म्हणतोय की जसं कुस्तीपट्टूला जसं हे दिलं होतं, त्यांनी मान दिला होता, तो गव्हर्नमेंटने मान दिलेला आहे. तसा आपण कायद्याच्या अटीमध्ये बसून किंवा आपण एक ॲप्लिकेशन देऊ आणि हिंद केसरी मान, अशी ठराविक जी मोठी मोठी मैदानं आहेत. आपलं 1 मेचं मैदान आहे, त्यानंतर 26 जानेवारी आहेत आपल्या टायगर रायगडमध्ये. त्या ती जे 2-3 मैदान होतात त्यांना आपण का नाही करायचं? बरोबर आहे. चांगलं आहे ते उलट. म्हणजे त्यांनी जो सुचव दिलेला आहे ते मला मान्य आहे. आपण त्यासाठी पुढे कागदपत्र पण हलवू आपण. बरोबर आहे. बघा. आणि बघा त्या दिवशी सोहमची मुलाखत घेतली
कुठेतरी मोहन शेठ राऊत आणि आमची म्हणजे गाडी बोलतो 26 जानेवारीला आमचा घरचा साज पलायचा कायम वर्षानुवर्ष काय बोलाल? हो, आता कसं झालं या देसाईला काय आमची गाडी पळायची आणि 99% जिंकायची बंडी. बरोबर आहे. त्यानंतर घोडा बैल आमचा कायम पळायचा. मोहन शेठने सांगायचं, मोहन शेठचा घोडा ठाम होता, बैल मोहन शेठ हा बैल आणायचा, हा बैल आणायचा. लगेच आम्ही तिथे नाशिक भागात जायचो, औरंगाबाद भागात जायचो, बैल घेऊन यायचो, शर्यत करायचो. घोडा बैल पण कधी हारला नाही. बरोबर. आता कसं वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं सोहम हा खेळ पुढे नेणार का काय वाटतं तुम्हाला? त्याला इच्छा आहे म्हणजे हा खेळ पुढे करायची? कसं आहे, याच्यामध्ये ना वेळ खूप जातो, त्यामुळे आपण धंदा करून वेळ शर्यती कराव्या असं माझं वैयक्तिक म्हण आहे. बरोबर आहे. खेळ करावा, खेळ काय नाही न करावा असं नाही, पण आपलं एप्रिल मे कुठचा तरी बैल भाड्याने घेऊ किंवा प्रेमाचा जो असेल तो आपल्या नावाने पळवेल, आपलं नाव परंपरा कायम चालू ठेवू अशी माझी इच्छा आहे. म्हणजे बरोबर आहे. आता जो देवाचा करार झालेला आहे या कराराविषयी सांगा ना काही. देवाचा झालाय का करार का खाली एकच मैदानासाठी उतरवला होता आपण? नाही, ते सोमनी करार केलाय तो, म्हणजे सोम आणि आकाश. बरोबर. सोहमशी बोलतो तो याच्यात इंटरेस्ट घेतला, काका तुमचं नाव पाहिजे, मला काय माहित नाही. काका म्हणजे आकाश आणि सोम या दोघांनी ते मिळून नियोजन केलं, मला काहीच माहित नाही. बरोबर. मी त्याला म्हणलं अरे जाऊ दे, हे वर्षी आता 2 महिने झाले, ऊन पण शिकारे, आता खेळ संपत आलाय, पण ते नाही परंपरा चालू राहिली पाहिजे, काका तुमचं नाव पाहिजे म्हणून त्यांनी ते केलेला आहे करार. बरोबर. या आपण सोहमशी बोलूया थोडक्यात. सोहम भाऊ नमस्कार. नमस्कार. बघा आता वडिलांची तुमची मुलाखत चालू होती, तुम्ही बाजूला बसल्यात, म्हणजे काम धंदा करून आपण हा खेळ करावा, काय म्हणजे याच्यातून शिकलं तुम्ही? पहिले म्हणजे कसं वडिलांचा खूप बिझनेस आहे, माझ्या ट्रॅव्हलचा बिझनेस होता, आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. तर हे मी बघत आलेलो आहे की वडिलांनी शौक केला, पण पहिले धंद्याला प्राधान्य दिलं, बरोबर. कामाला प्राधान्य दिलं आणि नंतर तो खेळ केला. बघा. आणि जसं आता त्या दिवशी आपण तुमची बाईट पण घेतली, जो देवा, आता बघा बऱ्याच जणांची चर्चा चालू आहे, करार झालाय का नक्की विक्री झालेली आहे किंवा खरेदी झालेली आहे, काय नक्की संदर्भात माहिती द्या. नाही, विक्री तर झालेली नाहीये त्याची. आपला करार आहे 7 जून पर्यंत. आपला तर शंभूला आपण जसं बघितलंय, शंभूला मार लागलाय, तर काल बैल पुण्याच्या मैदानाला पळायला गेलेला देवा, तर तो आमचं परत नियोजन आहे त्याला आणायचं. आपलं शंभू क्लिअर झाला की तुम्हाला परत देवा पळताना दिसेल बरोबर. आपल्या नावाने. आणि काल पुण्याच्या मैदानाला काय झालं मग त्याचा? पुण्याच्या मैदानात त्यांनी 1 नंबर केला, एकदम चांगल्या अंतरात नंबर केला त्यांनी, आणि त्यावेळी त्याला शुभेच्छा. बरोबर. म्हणजे कुठेतरी म्हणजे आता जी सीझन बाकीची आपली उर्वरित आहे, बरोबर, म्हणजे तुमच्या नावाने म्हणजे चेतन शेट आपटे आणि तुमच्या नावाने पळताना दिसेल 100% बैल दिसेल. बरोबर. आपलं जसं शंभू क्लिअर होईल तसं तुम्हाला शंभू आणि देवा परत पळताना दिसतील. बघा. बैल. आणि बघा तुमच्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, म्हणजे सर्वांनीच केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचा पण हात आहे. बरोबर. या गोष्टीतून काय तुम्हाला शिकायला मिळालं? नाही, कुठल्याही खेळाकडे आपला खेळ या दृष्टीने बघून त्यात काय चांगल्या गोष्टी करता येतील. आता पण 4 गोष्टी बाबांनी चांगल्याच सुचवल्या आपल्या खेळासाठी. तो त्यांचा संघर्ष जो जुना होता ती गोष्ट वेगळीच आहे, त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, त्यांच्या जुन्या संघटनेनी, त्यांच्या मित्रांनी ही खूप संघर्ष केलेला आहे. तो आता कुठे त्याचं फळ आपल्याला मिळतंय. आता आपल्याला पोलिसांपासून पळायला लागत नाही, काय करायला लागत नाही, आपला खेळ एकदम सुखाने आपला खेळ चालू आहे. बरोबर. तर याच्या मागे यांचं, या जुन्या मंडळींचं खूप त्याच्यात हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, महत्व आहे त्यांचं, कारण त्यांच्यामुळे आपल्याला खेळ परत चालू झालेला दिसायला मिळतोय. बरोबर. आता जसा काल मैदानाला होता आपला स्वर्गीय मोहन शेठ रामभाऊ मग यांच्या दावणीला पळणारा चप्पल चित्ता म्हणजे आपण ज्याला म्हणतो शंभू. बरोबर. काल शंभूला दुखापत झाली बघा, फायनलचा फेरा नाही पळाला, आपण अखंड महाराष्ट्रातून ब्लेसेस मिळाले त्याला की लवकर बरा व्हावा, काय बोला? काय शंभूचा जसा दुसरा फेरा पळून आला सेमीचा, तसा अचानक बैल लंगायला लागला, तर आकाश शेटनी डिसिजन घेतला की बैल हाकलायला नको, काय फायनली आज नाही झाली तर उद्या नंबर करता येईल आपल्याला, पण बैलाला कुठे जास्ती दुखापत झाला, ते जास्ती त्याचा कुठे मार जास्ती जो असेल तो अजून जरा जास्ती झाला तर बैलाला अजून दुखापत होऊ शकते. तर आकाश शेट्टी पण तो चांगला निर्णय घेतला बैल न हाकलायचा. रात्री लगेच डॉक्टरांना बोलून बैल आता रिकव्हरी मोडमध्ये आहे आणि लवकरच तुम्हाला बैल पळताना दिसेल शंभू. बरोबर. आता चला लवकरच आपण जास्त मोठी मुलाखत नाही करू, लवकरच वडील आणि मुलगा आणि कुठेतरी येणारा जो देव आहे आता लवकरच नियोजन त्याचा पण होत आहे, म्हणजे आम्हाला जे फोटो करताना गुलाल फेकताना ती गाडीवर एक शूट करायची आहे, लवकर लवकर नियोजन 100% अड्ड्यात दिसणार मी आणि माझे वडील लवकरच. या सीझनला तर पुढच्या सीझनला तर नक्की आम्ही अड्ड्यात दिसणार तुम्हाला. बरोबर. आणि चांगला बिंजोडचा खेळ करतानाच दिसणार. चला थांबूया आणि तुमच्या दावणीला जो आधीपासून नाव होता तो पुरा असा कंटिन्यू करा हे शुभेच्छा देतो मी. धन्यवाद.